नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आम्ही आलेलो आहे सुभाष जाधव सर यांच्या शेतामध्ये रेल या ठिकाणी। आणि खरंच आपल्याला जे काही आपल्या कंपनीचे इंडिया ग्रोचे जे काही प्रोडक्ट्स आहे त्यामध्ये आता सुभाष सरला जे की टोमॅटोची लागवड करायची आहे, आत्ताच त्यांनी रोप आणलेलं आहे आणि ती जी बीज प्रक्रिया आहे रोपाची आज ह्याच्यामध्ये ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, त्यानंतर जर बघितलं MI प्राऊड बुरशीनाशक सोडत आहे, MI वीर आणि ओलिव्ह, कारण की आज हे जे प्रोडक्ट आज आपले ज़बरदस्त शेतावरती काम करत आहे। आज बघा हे टोमॅटोचं रोप आहे ज़बरदस्त। आज ही 1-2 एकरमध्ये आज ही टोमॅटोची लागवड करत आहे मित्रांनो। ज़बरदस्त आणि पॉवरफुल आज याचा रिझल्ट त्यांना येणार आहे, कारण की मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी ज़बरदस्त टोमॅटोचा रिझल्ट घेतला। खरबूज टरबूज यासाठी सुद्धा रिझल्ट घेतला, गोबी, आणि आज ह्या 2 एकरमध्ये आज पूर्ण टोमॅटोचं लागवड करत आहे। आणि याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी भूवस्त्र हे प्रोडक्ट पहिले यूज केलेलं आहे मित्रांनो जमिनीमध्ये। आज खूप सारे लोकांना माहिती आहे भूवस्त्र जमिनीमध्ये टाकल्यानंतर जे काही उमणी असेल, वाळवी असेल, कीटक असेल, जेवढे जमिनीमध्ये ते मारण्याचं काम करतं। आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आज खोडाच्या मुळाला जाऊन चिटकतं, म्हणजे पांढऱ्या मुळ्यासुद्धा वाढण्याचं काम होतं। आणि गोगलगाय जे असेल सर्वांना मारण्याचं काम होतं, फक्त गांडूळाला मारत नाही, कारण गांडूळ जेवढं शेतामध्ये असेल तेवढं जमीन भुसभुशीत राहते मित्रांनो। तर खरंच याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि 100% आज तुम्हाला सांगेल कमी खर्चाने जास्त उत्पन्न जर करायचं असेल प्रत्येक शेतकऱ्याला तर 100% इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट्स आहे मित्रांनो हे वापरायला पाहिजे। जे बी 128 प्रकारचे बुरशीनाशकसुद्धा आपल्याकडे आहे, MI प्राऊड म्हणून। त्यानंतर जर बघितलं तर MI ओलिव्ह आहे, त्यानंतर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आहे। ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस त्याला यूज करायचं आहे, ज्यावेळेस फळधारणा लागते त्यावेळेस, ज्यावेळेस फूल आणि फळ लागतं त्यावेळेस आपण त्याला 3 वेळेस त्याची फवारणी करू शकतो मित्रांनो। ड्रिचिंगमध्ये करू शकतो, फवारणी तर करू शकतो। हे ज़बरदस्त प्रोडक्ट्स आहे। आणि आज जर विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शेती जर आपल्याला पाहिजे असेल, ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीची शेती, तर आपल्याला अवश्य भेट द्या मित्रांनो। आणि खरंच बघा हे लागवड चालू झालेली आहे रोपाचं। आज टोमॅटोचं रोप आज ज़बरदस्त मित्रांनो। खूप कष्ट करावं लागतात शेतामध्ये, शेतकरी आणि कष्टकरी शेतकरी खूप राबतो मित्रांनो, खूप कष्ट करावं लागतात। आणि एवढं करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला भाव राहत नाही आहे। पाऊस पडला तरी शेतकऱ्याचं नुकसान, नाही पडलं तरी शेतकऱ्याचंच नुकसान आहे। त्यानंतर भाव चांगला भेटला तर ठीक, नाही तर शेतकऱ्याचंच नुकसान आहे मित्रांनो। आज एवढे कष्ट करून आपल्या हातामध्ये शेतकऱ्यांना काहीच उरत नाही आहे मित्रांनो। आज पहिले लावावं लागतं, पहिले पेरावं लागतं, नंतर उगतं आणि नंतर पैसा मिळतो मित्रांनो। म्हणजे खूप कष्ट जर सगळ्यात जास्त असेल या भारत देशामध्ये शेतकऱ्यांचे, तर जय जवान जय किसान।